Hello. Yes, sir. Okay. Write on this problem. Yes, sir. First, write on this problem. We will solve one or two problems and then we will stop. Everyone have written the problem? Hello? Yes, sir. Yes, sir. Okay. We'll go for the solution now. Yes. We will discuss the solution. Okay. थोडस लेट झालास ठीक आहे. Let the given system सर रँक 2 येते. हो का ओके रिटर्न ॲज एवढा एक प्रॉब्लेम मी सॉल्व करू हां एक्स व्हॉट इज द प्रॉब्लेम हॅलो 3x minus हां y हां minus z. Minus z, sir, हां is equal to 0. नेक्स्ट X plus y plus 2z नेक्स्ट 5x plus y हां plus 3z. ओके 0 दिस इज अवर गिवन सिस्टम मी इथं एक ए बाय बी कन्सिडर करतो आता कोणी तर सॉल्व केलंय सर्वांनी सोबतच सॉल्व करा ए बाय बी कन्सिडर करतो 3 -1 -1 1 1 2 5 1 3 and the last column as 0 okay b number of unknown here the value of n is 3 जर याचं पहिलं ट्रान्सफॉर्मेशन घेतलं बाय r1 interchange with r2 the first transformation 1 1 2 0 3 -1 -1 0 5 1 3 0 next by r2 interchange with r2 minus 3 times r1 first transformation r3 minus 5 times r1 getting my point 1 1 2 0 first row second बघा हे दोन एलिमेंट तर आपण 0 करणार आहे याला -3 ने मल्टिप्लाय केलं -3 -1 -3 -4 -1 -6 -7 -7 0 1 minus -4 -4 -7 ओके परत लास्ट दोन रो आयडेंटिकल बाय 0 हा लास्ट एलिमेंट इथला 0 ओके r3 मायनस यस r2 1 1 आवाज येतो कोणाचा तरी 0 -4 -7 0 हा आले लास्टचे 0 ओके परत एकदा तुम्हाला समजण्यासाठी rank of A is equal to rank of A by B which is equal to 2 and n is equal to 3 बरोबर आहे therefore rank of A less than n काय म्हणायचं yes काय म्हणायचं infinite solution okay infinite solution therefore number of parameter is equal to n minus r
that is 3 minus 2, which is equal to 1. 1. Next, convert the matrix into equations. Correct? कसं येणार equations मध्ये? x plus y plus 2z is equal to 0. Minus 4y minus 7z is equal to 0. This is equation number 2. This is equation number 1. Consider z is equal to t. This is my first value. Put in equation, yes, 2. Minus 4y minus 70 is equal to 0. Minus 4y is equal to 70. Y is equal to minus 70 by 4. Getting? Hello? Okay? Yes, sir. आणि लास्टला काय करायचं, सगळ्या व्हॅल्यूज त्या शेवटच्या इक्वेशन मध्ये पुटअप करा. इक्वेशन 1 बिकम्स, शेवटचा पार्ट इथे लिहितोय, एक्स वाय ची व्हॅल्यू -7t/4 प्लस झेड आहे 2t इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू, बघा हा 70 इकडे आला की होणार 7t/4 minus 2t. This is the value of x. Getting my point? This is the value of x. Understood? Hello? Yes, sir. हा, ज्यांचं राहिले त्यांनी सॉल्व्ह करून घ्या फास्ट आणि मला सांगा, मी पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. झाले सर. कोणी राहिलंय का अजून बॉईज मधून? 5 मिनिटं थांबा. येस येस, थांबतोय मॅम, काय प्रॉब्लेम, विल वेट. झालं सर. हा, ओके, आता पुढचं घेऊया, पुढचं एक्झाम्पल कन्सिडर करू. हा, हा, राइट ऑन द सेम प्रॉब्लेम. विच वन? हा प्रॉब्लेम परत एकदा लिहून घ्या. लेट मी चेक वेदर दिस इज, थांबा 1 मिनिट, वेट. हा, ओके, हा सेम प्रॉब्लेम लिहून घ्या. 5 पॉइंट दिस वन 5.3.7. yes, right on this problem. सर्वांना दिसतो का प्रॉब्लेम हा? x plus 2y minus 3z. फक्त इक्वेशन वरचं लिहून घ्यायची गरज नाही आहे. नो नीड टू राईट ऑल दीज थिंग्स. जस्ट राईट ऑन द प्रॉब्लेम, सॉल्व म्हणा आणि प्रॉब्लेम लिहून घ्या. इन्स्टेड ऑफ रायटिंग दिस, जस्ट राईट ऑन सॉल्व. दिस इज द इक्वेशन. फक्त इक्वेशन मध्ये चेंज करा. या 13च्या ठिकाणी 12 कन्सिडर करा. इन्स्टेड ऑफ 13 कन्सिडर 12.
चेंज लक्षात आला का बघा. लास्ट इक्वेशन मध्ये x मायनस 8y प्लस 12z इज इक्वल टू 0 करा. येस, प्रॉब्लेम उरलेला आहे तसाच लिहून घ्या. अंडरस्टूड? हॅलो. येस सर. हा, लास्ट इक्वेशन मध्ये 13 दिसतंय, त्या 13च्या ठिकाणी फक्त 12 करा. लिहून घेतलं सर्वांनी? येस सर. अजून बॉईज मधून एखादा आवाज? Yes, Yes, sir. ओके. आता एक 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 एक्झाम्पल सांगा मला ते काय. आय विल गो फॉर द नेक्स्ट स्लाइड. ओके. हा हा, सांगा बरं. लेट x प्लस 2y, येस, मायनस मायनस 3z. 0. नेक्स्ट. 2x मायनस y प्लस 2z. हा, नेक्स्ट. x मायनस 8y हा, प्लस प्लस 12z 12z. is equal to 0. Am I correct? Example is correct now? Boys, A by B मी कन्सिडर करतो बघा. 1 2 minus 3 2 minus 1 2. इथे किती येणार? 1 minus 8 आणि इथे येईल 12 आणि लास्टचा कॉलम 0चा. इथं n किती असणार आहे? n ची व्हॅल्यू 3, बरोबर आहे. नेक्स्ट, बाय R2 मायनस 2 टाइम्स R1 R3 मायनस R1. ओके, त्याच्यामुळे खालचे एलिमेंट 0 होतील. 1 2 मायनस 3 0, हा 0 आला, हा 0 आला. R2 मायनस 1 मायनस 4 मायनस 5 2 प्लस 6 8 0 आणि लास्ट आहे तो मायनस 8 मायनस 2 इट इज मायनस 10 आणि मायनस 12 मायनस 3. येस, नाही, 12 प्लस 3 प्लस 15. सर्वांच्या लक्षात आलं का बघा. नाव मेक दिस एलिमेंट 0 बाय R3 multiplied by 5 minus that multiplied by R2 multiplied by 10, so that the elements becomes 0. 1 2 minus 3 0, this is 0, minus 5 8 0, this is 0. हा एलिमेंट 0 होईल. आता या पुढच्या या एलिमेंटचं, हा लास्ट तरी 0च आहे, फक्त एवढे एक कॅल्क्युलेशन करायचं. 15च्या ठिकाणी काय येईल? कसं येणार आहे? 15 into 5 minus 10 into 8 किती येत आहे? 15 5 जा 75 75 minus minus 10. 5 sir. Yes, minus 5 which is not equal to 0. Yes. आता याला डिवाइड केलं. Rank A आणि 3. A किती येते? A which is equal to A by B किती येते? रँक 3 3. आणि नंबर ऑफ अननोन n is equal to 3. रँक ऑफ A is equal to n. मग काय म्हणायचं? इम्प्लाइज Unique solution. युनिक सोल्युशन. आता इथे पॅरामीटर फाइंड आउट करायची गरज आहे का? No. नो नीड टू फाइंड द पॅरामीटर और इंडिपेंडेंट सोल्युशन्स. ठीक आहे. मग आता याचं कन्वर्ट द मॅट्रिक्स. 1 minute. कन्वर्ट द मॅट्रिक्स इनटू इक्वेशन. कन्वर्ट द मॅट्रिक्स इनटू इक्वेशन्स. आता इथे मी डायरेक्ट लिहितो बरं का. x इज इक्वल टू y इज इक्वल टू z इज इक्वल टू 0 हे आन्सर येतं याचं. आता हा जो पार्ट मी इथे लिहिणार आहे दॅट इज द ऑप्शनल पार्ट. का ऑप्शनल आहे तर त्याचं मी सांगतो तुम्हाला आन्सर. ठीक आहे, दिस इज ऑप्शनल पार्ट. नो नीड टू राईट. कशासाठी लिहायचं नाही, कधी लिहायचं नाही? होमोजिनियस सिस्टम आहे आणि युनिक सोल्युशन आहे. होमोजिनियस सिस्टम आणि युनिक सोल्युशन असेल तर XYZ च्या व्हॅल्यू 0 येतात असं माझं म्हणणं आहे. आता मी ते कन्वर्ट करून दाखवतो तुम्हाला. x प्लस 2y मायनस 3z इज इक्वल टू 0. नेक्स्ट मायनस 5y प्लस 8z इज इक्वल टू 0 आणि मायनस 5z इज इक्वल टू 0. या तिसऱ्या इक्वेशन वरून काय येतं? z ची व्हॅल्यू 0, बरोबर? 0. हा, मग z ह्याच्यामध्ये 0 ठेवला
तर y ची व्हॅल्यू किती येणार परत? 0. येस. आणि जर दोन्ही 0 मी पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवले तर x ची व्हॅल्यू किती येते? 0. अंडरस्टूड? समजतं का बघा? हा दिस इज द ऑप्शनल पार्ट. नो नीड टू राईट. फॉर विच सिस्टीम? होमोजिनियस. कशासाठी? होमोजिनियस प्लस युनिक. होमोजिनियस सिस्टीम आणि युनिक सोल्युशन म्हणलं की आन्सर किती असतं? येस. 0. आन्सर किती असतं? 0. होमोजिनियस प्लस युनिक सोल्युशन. आणि नॉन होमोजिनियसला काय येतं? त्याच्या व्हॅल्यूज येतात एक्स वाय झेडच्या. बरोबर का? वी विल गेट द व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय झेड नॉन झिरो व्हॅल्यूज 1 2 3 4 5 6 असं येतं. बरोबर आहे का माझं? समजतंय? हॅलो? Yes. हा ओके. कम्प्लीट करा हे एक्झाम्पल. कम्प्लीट करा. कम्प्लीट झालं की मला सांगा लगेच. आपण पुढचं एक्झाम्पल कन्सिडर करूया. झालं सर. हा ओके. विदिन फ्यू मिनिट्स. 1 मिनिट. हा कम्प्लीट झालं सर्वांचं? बॉईज कडून एक आन्सर. येस सर. ओके ठीक आहे. आता काय करूया? इथं स्टॉप करू आता. हे थोडस नोट राईट नोट विच इज इम्पॉर्टंट फॉर एमसीक्यू. आता हे 0 वगैरे आलं ना, आता होमोजेनियस सिस्टीम असेल तर 0 येतं. ते थोडं फक्त ऍड करून घेऊया. एक सिंपल टेबल तयार करा. मी तर ड्रॉ करतो बघा. सिस्टीम AX इज इक्वल टू B. होमोजिनियस सिस्टीम AX इज इक्वल टू B. याला कसं असणार परत? समजतं का बघा? याला किती असणार? 2 ऑब्झर्वेशन असतील. सोल्युशन असेल किंवा नो सोल्युशन. ओके. 1 मिनिट. 1 मिनिट. क्लिअर ऑल राईट. इथं लिहून घ्या वाटल्यास वरती. डायरेक्ट स्टार करा. नोट. ते चार्ट करण्यापेक्षा चार्ट कन्फ्युजन होतं. नोट फॉर अ होमोजिनियस सिस्टम. For a homogeneous system of equations. आवाज येतोय कोणाचा तरी? For the homogeneous system of equations. First, if rank of A is equal to number of unknown, if rank of A system AX is equal to B,
If rank of A is equal to number of unknown, then system has, yes, कुठलं सोल्युशन म्हणतो आपण? युनिक सोल्युशन. Unique. और आपण काय म्हणू शकतो? झिरो सोल्युशन. एम आय करेक्ट? और Yes. or trivial, TRIVL, trivial solution. These are the just what we can say other words for unique solution. कशासाठी applicable आहे? Unique solution. Homogeneous. Homogeneous ला असं होतं. Homogeneous ला असं होतं. त्याला फक्त झिरो सोल्युशनला दुसरं नाव आहे ट्रिव्हियल सोल्युशन. ओके. आणि ते कधी येणार? रँक ऑफ ए इज इक्वल टू एन असेल तर, आणि रँक ऑफ ए लेस दॅन एन असेल तर देन काय म्हणतो आपण? सिस्टम हॅज काय म्हणतो? इन्फायनाइटली मेनी सोल्युशन. त्यालाच आपण ऑर काय म्हणू शकतो परत? Non-zero. नॉन झिरो. किंवा काय म्हणू शकतो? नॉन ट्रिव्हियल trivial solution. Another name for what we can say for a unique solution, another words are zero solution or trivial solution. आणि infinitely many solution ला दुसरं नाव काय असू शकतात? नॉन झिरो सोल्युशन आणि नॉन ट्रिव्हियल Solution. ओके. आणि थर्ड नोट, homogeneous system have always solution. Homogeneous system have always solution. याचा दुसरा अर्थ काय होतो? होमोजेनियस सिस्टमला ऑलवेज सोल्युशन आहे, याचा दुसरा अर्थ काय होतो? याचा दुसरा अर्थ सांगता येईल का? रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए बाय बी. Unit. ही केस येते का लक्षात? होमोजेनियस सिस्टम हॅव ऑलवेज सोल्युशन. ओके, लक्षात येते का सर्वांच्या? Yes, sir. हा, म्हणजे याचा दुसरा अर्थ काय होतो? नॉन होमोजिनियसलाच फक्त इनकन्सिस्टन्सीची कंडिशन अप्लाय होते. जी कुठली सिस्टीम मॅथमॅटिक्स मध्ये एक्झिस्ट होतीये नॉन सोल्युशन साठी, नो सोल्युशन साठी, ती कुठली केस असणार आहे? नॉन होमोजिनियसची केस असेल. बरोबर आहे का? नॉन होमोजिनियसची केस असेल की ज्याला सोल्युशन एक्झिस्ट होणार नाही, कारण होमोजिनियस सिस्टम हॅव ऑलवेज सोल्युशन. वी आर सेइंग दॅट. काही नाही मिळालं तर 0 0 0 एक्स वाय झेड 0 0 ठेवलं तर ते सॅटिस्फाय करतं ना. आरएचएस इज इक्वल टू एलएचएस येते. बरोबर आहे का माझं? बरोबर आहे का माझं? Yes, sir. हा, त्याच्यामुळं इनकन्सिस्टन्सी ही कंडिशन फक्त यालाच येणार. कशाला? नॉन होमोजिनियसच्या वेळेस. ओके, दीज आर सम एमसीक्यू रिलेटेड पॉइंट्स फॉर ऑन होमोजेनियस सिस्टम. एमसीक्यू रिलेटेड. ठीक आहे. फोर्थ आणि फिफ्थ पॉइंट हा पण महत्वाचा आहे एमसीक्यू साठी. फोर्थ बघा, फोर्थ पॉइंट बघा. इफ A is a square matrix, if A is a square matrix, then if A is a square matrix, 1 minute, and mod A is equal to not equal to 0 and mod A is not equal to 0, then 40 sir, out of 60, 62. 1 minute.
हॅलो हॅलो Yes, sir. हा हे बघा, इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स अँड मॉड ए नॉट इक्वल टू 0 देन इथं बघा सिस्टीम हॅज, मॉड ए जर नॉट इक्वल टू 0 असेल देन सिस्टीम हॅज, मी व्यवस्थित लिहितो बघा, इकडं मी पेन चेंज करतो. सिस्टीम हॅज युनिक सोल्युशन. म्हणजेच कुठलं सोल्युशन आहे? Homogeneous zero. किंवा ट्रिव्हियल सोल्युशन आहे. बरोबर आहे का? कधी मॉड ए नॉट इक्वल टू 0 असेल तर. ओके, येते लक्षात? त्या पर्टिक्युलर ए मॅट्रिक्स वरती कंडिशन्स आहेत. म्हणजे इथे नंबर ऑफ इक्वेशन्स आणि नंबर ऑफ अननोन्स सेम असतील अशा पर्टिक्युलर केससाठी आपण डिस्कस करतोय हे. ठीक आहे, त्याच्यामुळे मी तुला नोट म्हणतोय. इफ ए हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, परत सेम. पुढचं सांगू शकता का? अँड मॉड ए जर डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 आली देन सिस्टीम हॅज, काय म्हणू शकतो आपण? Infinite or non-zero. हा, इन्फायनाइटली मेनी सोल्युशन Many solution. और नॉन झिरो सोल्युशन Or और non-trivial. नॉन Non-trivial. Trivial solution. नॉन ट्रिव्हियल सोल्युशन. ओके, येते लक्षात? दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स ॲज फॉर द सिस्टीम होमोजेनियस अँड नॉन होमोजेनियस सिस्टीम्स आर कन्सर्न. लक्षात येतं सर्वांच्या? हे 1 बाय 1 पॉइंट व्यवस्थित लिहून घ्या. नोट्समध्ये पण असणार आहे, पण हे एमसीक्यू साठी महत्वाचे असतील. सर्वांना लक्षात आलं का? युनिकला रिप्लेस वर्ड आहे 0 आणि ट्रिव्हियल. ते कधी येतं? होमोजेनियस सिस्टीम असेल तर येतं. ओके, आणि इकडे खाली जे घेतलंय हे कशासाठी आहे? फक्त कधी म्हणतोय मी ते? जर ए माझा स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर. हे लक्षात आलं का? बघा, ए जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल आणि त्याची मॉड ए नॉट इक्वल टू 0 आलं देन द सिस्टम हॅज 0 सोल्युशन. ह्याच्यावर लक्षात ठेवायचं. डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 आहे म्हणल्यानंतर आन्सर किती येतंय? आन्सर किती येतंय? 0. आणि डिटर्मिनंट जर नॉट इक्वल टू 0 आलं, सॉरी, डिटर्मिनंट जर इक्वल टू 0 आलं तर कसलं सोल्युशन येतंय? Infinitely many. नाही, Or नॉन झिरो. Non-zero. इन्फायनेटली मेनी पण चालेल, पण तुम्हाला ते डायरेक्ट असं म्हणणार नाही इन्फायनेटली मेनी. ते काय तुम्ही असं पण सांगू शकता. ते काय वर्डिंग यूज करणार? 0 सोल्युशन, नॉन झिरो सोल्युशन, ट्रिव्हियल सोल्युशन, नॉन ट्रिव्हियल सोल्युशन. येते का? हे 2 वर्ड्स ते यूज करणार. त्याच्यामुळे त्याला अंडरलाईन करून घ्या. ट्रिव्हियल आणि हे नॉन ट्रिव्हियल. गुड वन. क्लिअर आहे सर्वांना? व्यवस्थित? Yes, sir. Yes, sir. हा, व्यवस्थित मार्क करून ते व्यवस्थित लिहून घ्या. हे सगळे व्यवस्थित पॉइंट्स ऍड करून घ्या तुमच्याकडे. ठीक आहे, जर काय शंका असेल तर विचारा, आपण डिस्कस करूया. सर्वांना हे पॉइंट लक्षात आले का? बघा व्यवस्थित. Yes, sir. काय प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता. काय प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता.
Everyone have understood? Hello? Yes, sir. ठीक है. We will stop it here.